काय काय म्हटलं ते म्हणाली शक्तीला फोन करून सांगेल आणि यूएसला परत बोलवून घेईल. दिशा थांब. तुम्हाला काय शोधायला सांगितलं आणि तुम्ही काय उसकताय? ऐसा क्या है उस डायरी में? ममता मानवला जाऊन सांगायचं की पेपर्सवर सह्या कर, तर तिची पागडी माफ करेन मी. उतरला बाटली. दुसऱ्या बाजूने तुम्ही सुद्धा खिंड लढवू शकता. व्हॉट खिंड? यशवंत भालेकर खूप साधे आहेत. त्यांना जरा प्रेमाने वागवलं तर नेसलेलंही सोडून द्यायला ते कमी करणार नाही. म्हणजे वयस्कर माणसांना अंजारलेलं गोंजारलेलं आवडतं. त्यांना कोणी प्रेमाने ट्रीट केलेलंही आवडतं. यशवंत भालेकर यांना आजोबांसारखं वागवा, मग बघा त्यांचे सगळे शेअर्स ते तुमच्या नावानेही करून देतील. आर यू क्रेझी? एकतर ते एवढ्या लवकर तयार होणार नाहीत आणि माझ्याकडे त्यांना मनवत बसायला एवढा वेळही नाही. मग काही दुसरा पर्याय आहे? जर का यशवंत भालेकरांनी सह्या नाही केल्या ना, तर मला त्या ममता मानवच्या सह्या घ्याव्या लागतील आणि हे काम तू करायचंस. बाय हुक और बाय क्रुक. डिलिव्हरी वाला आला ना की हे सगळं व्यवस्थित द्या त्याला. कोड वगैरह आदि बघ. चल सुन तो देख, किचन में पेटी में तूने डायरी रखी ना, वो मैंने देखा है. क्या है उस डायरी में? ते 3 ऑर्डर्स मागाशी आल्या, त्याच्या पुढे काही आलेत का बघ जरा एकदा. काय ऑर्डर ना आले? तू खाली पहले बात को टाल मत. बता ना क्या है उस डायरी में? अगं सगळा गोंधळ आहे. गोंधळ चाललंय सगळं. हे बघ कसं अस्ताव्यस्त झालंय. कोणी बघत नाही तुम्ही. हा बरं, ते बिर्याणीमध्ये आपण मीठ व्यवस्थित घातलंय ना? नाही तर पार्सल उघडून आत्ताच चेक करू. खारट वगैरे व्हायला नको. उगीच रेटिंग कमी होतं ना आपलं. हो गया तेरा नाटक, अभी एक्टिंग बंद कर. ममता पता क्या है उस डायरी में? अगं मावशे, रंग आला. शैतान को भी अभी आना था. मावशे हळू. ए हळू. ऐक, सिक्सर बॉल स्टेडियमच्या बाहेर गेलेला आहे. हा म्हणजे इकडे 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 बस 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 पटकन. ऐक, केशव आणि शक्ती दोघांमध्ये भांडण झालेले, राडा झालेला आहे. हो मावशी, एक नंबर मजा आली त्यांची भांडणं बघायला. भांडण ऐकून मजा कसली येते रे तुला? रंगा, पण याचा आपल्याला काय फायदा आहे? अगं आपला फायदा नाहीये, पण रंगा दादाचा आहे ना. अगं म्हणजे ती शक्ती आहे ना, ती रंगा दादावर फुलटू लट्टू आहे. तोंड बंद कर. इथं मॅटर काय बोलतो काय कळत नाही का तुला? मावशी नको लक्ष, तू येडा काही बोलतो तो. शक्ती आणि केशव जे काय बोलत होते ते मी ऐकलं. कुठे गेली काय? मी त्या दोघांचं, शक्ती आणि केशवचं जे काय बोलणं चालू होतं ना, लपून ऐकलंय. त्याच्यात ते बोलत होते की तू जर का सेबीच्या पेपरवर सह्या केल्या तर ती पागडीचे पैसे माफ करायला तयार आहे. बोल 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 बोल. नाही नाही, पण ती असं का करेल? मला नाही वाटत ती असं काही करेल. 200% करणार मावशी, 200%. मी आहे ना, तू कशाला टेन्शन घेते? मावशी ऐक ना, ते सेबीचं काय लफडं, म्हणजे काय प्रकार काय? सेबी म्हणजे काय? सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. गव्हर्नमेंटची एक फर्म असते. तिथे प्रत्येक कंपनीला रजिस्टर करावं लागतं जर त्यांना शेअर मार्केटमध्ये स्वतःचे शेअर्स आणायचे असतील तर. सत्यजितला पब्लिक लिमिटेड करून स्वतःचे शेअर मार्केटला टाकायचे, म्हणजे पब्लिक कडनं पैसा घेता येईल. अरे बापरे, एवढं मोठं आहे का हे सगळं? क्या बात. मला वाटलं फक्त काय सह्या करायच्या झालं का. शपथ. मावशी एक प्लॅन आहे आपल्याकडे, आयडिया आहे. शक्ती जर का म्हणली की तुम्ही त्या सेबीच्या पेपरवर सह्या करा, आपण हो म्हणायचं, करूया सह्या. पण ऐन मोक्याला अट घालायची. आपण म्हणायचं की यशवंत भालेकरांना जेलमधनं बाहेर काढा. जर तुम्ही बाहेर काढलं नाही तर आम्ही सह्या करणार नाही.
मावशे विचार कर, 3,000 करोडची प्रॉपर्टी आहे भालेकर इंडस्ट्रीजची. सत्यजित भालेकर येडा होईल, चौताळेल तो. विचार कर मानेवर किती प्रेशर टाकेल. मोठ्या मालकांना बाहेर काढावंच लागेल. रंगा आयडिया चांगली आहे. मग मी करू का शक्तीला फोन? नाही थांब, मला असं वाटतं आपण एकदा अविनाशजींशी बोलून घेऊया. हा बोल. आलेच. ममता, तेरे सवाल का जवाब देना. शन्न, आता हे महत्वाचं आहे ना, पहिलं बघायला पाहिजे आपल्याला. तू नंतर बोलू आपण. ये डायरी के बारे में कुछ पता क्यों नहीं रही है? मावशे काय लग कुछ नहीं. अशी का रिॲक्ट होते? तेरा बड़ा ध्यान है रे मेरे पे. तू अपना देख ना. आया पड़ा. चलो बाबा, सगळे बैसकलेले आहेत घरात. चाललोच आहे. प्लीज हट्टीपणा सोडा. शेवटचं प्रेमानं समजावून सांगायला तुम्हाला इथे आलोय. प्लीज सेवेच्या फॉर्म्सवर सह्या करा. दुसऱ्या सेकंदाला तुम्ही इथून बाहेर असाल. विचार करा बाबा, काय काय अवस्था आहे आतमध्ये. ऑक्सिजन कमी, काही हवा कुठून येत नाहीये, सफोकेट होत आहे, किती गरम होत आहे. सगळ्यातून तुम्ही मुक्त व्हाल लगेच. असं काय माने, बरोबर आहे ना? हो म्हणजे काय? सह्या करणार नाही. हिंदीमध्ये ती म्हण आहे, जब घी सीधी उंगली से नहीं निकलता तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है. अरे पोत्या, तुला एक गावठी कट्टा दिला होता अविनाश भार्गवला आज ठोक म्हणून, आठवतंय? पण त्यावेळी तू काय म्हणालास? साहेब तो काय कट्टा चालत नाही, अडकतोय. हे बघा असं टॉक टॉक मला फायर करायचा प्रयत्न केला त्यानं, दाखवलं त्यानं फायर होत नाहीये. म्हणून मी काय केलं, माझ्या जवळची एक विंटेज गन त्याला दिली, जी मी स्पेशल लोकांना मारण्यासाठी वापरतो असं सांगून दिली. बरोबर आहे ना पोत्या? दिली ना? आठवतंय? आणि ह्या तुमच्या लाडक्या पठ्यानं तीच गन वापरली त्या भार्गवला ठोकण्यासाठी. पण तिथं पण यानं शेण खाल्लं. फायर केला पण खांद्यात गोळी मारली, फंबल केला, गन तिथे खाली टाकली, स्वतः मात्र असा पळून गेला. ती गन आता कुठे माहितीये? अविनाश भार्गवच्या ताब्यात आहे. अवा आता अविनाश भार्गव गप्प बसणार नाही. तो ती गन कोणाच्या नावावर हे शोधून काढणार, त्या गन पर्यंत पोहोचणार आणि त्या गनच्या मालकाला तो अटक करणार. बर, मी काय करू? ती गन कोणाच्या नावावर आहे माहितीये? मी सांगतो, बोलू नका. मी सांगतो. गाडी में ट्विस्ट. आठवते का 20 वर्षांपूर्वी तुम्ही एक गन विश्वजितला गिफ्ट म्हणून दिली होती की जा तुझा पुरुषार्थ सिद्ध कर. पण विश्वजित हा असा निघाला. त्यामुळे तो काय, तुम्हाला कळलं, तो काही गन चालवू शकणार नाही. त्यामुळे तुम्ही ती गन कोणाला दिली? जो गन चालवू शकतो, त्याच्यामध्ये हिम्मत आहे. मला गिफ्ट बनवून दिली होती. पण त्या गनचं लायसन्स अजूनही विश्वजितच्या नावावरच आहे. या लाडक्या पठ्यानं तीच गन वापरली भार्गवला उडवण्यासाठी. आता पोलीस काही शांत बसणार नाही. ते विश्वजित पर्यंत पोहोचणार, त्याला अटक करणार आणि असंच कुठल्या तरी सफोकेटिंग जेलमध्ये त्याला आत टाकणार. तुम्ही पण आतमध्ये, तो पण आतमध्ये. बघा, तुम्हाला जर का हे सगळं घडू नये असं वाटत असेल का त्याने सेबीच्या फॉर्म्सवर सह्या करा. असं काही होणार नाही, शब्द आहे माझा.
झालं काय झालं आबा? सत्याजी या विचाराला वागलास परत. स्वतःच सगळं ठरवून मोकळा झालास आणि असं ठरवलंच मनाशी की गण विश्वजितच्या नावावर आहे. म्हणजे कसं आहे सत्यजित, मी 2 गन विकत घेतल्या होत्या, पण विश्वजित गन हाताळू शकणार नाही म्हणून त्यातली 1 गन मी माझ्या नावावर घेतली, दुसरी तुझ्या नावावर. आता अविनाशच्या हातात कुठली गन आहे मला माहित नाही, दोन्ही सेम आहेत. त्यातली 1 जर माझ्या नावावर असेल तर मी ऑलरेडी आतमध्ये आहे, आणि दुसरी जर तुझी असेल तर तो आतमध्ये असशील. आबा, आबा तुम्ही सह्या करणार नाही? नाही करणार. शांत शांत सत्यजित, शांत. माने काही करा, कसंही करा, पण ती घन अविनाश भार्गवकडून लवकरात लवकर ताब्यात घ्या. हा. ममता रुक जरा. सुबह से मैं तुझे डायरी के बारे में पूछ रही है और तू टाल रही है. क्या बात है? अगं असं काहीच नाहीये. तू पाहिलंच ना, मी आबांसाठी डबा नेते. चल बोलत काय बसलो, निघायला भूक लागली असेल ना त्यांना. देख ममता, तेरे को भी पता है वो माने उधर है और वो आबा के लिए तेरे को डब्बा लेके अंदर जाने नहीं देने वाला है. फिर भी बात को टालने के लिए तू यहाँ से जा. असं काही नाहीये शन्नो. अगं अविनाशीने स्वतः मला सांगितलं ते रघुनाथ काकांना सोडून लगेच पोलीस स्टेशनला येणार आहेत. मग आता तूच सांग, ते तिथे असताना आबांना डबा मिळणार नाही असं होईल तरी का? तू पण ना काय. सच सच बता, क्या छुपा रही है मुझसे? शन्नो असं काहीच नाहीये. आजपर्यंत तुझ्यापासून काही लपवलंय का मी? हाँ तो डायरी में क्या लिखा है पता क्यों नहीं रही? ठीक है, मत बता, जो तेरी मन में आया ना वो कर. वैसे भी मैं कौन लगती हूँ तेरी? तो तू और तेरी बेटी दोनों एकदम आराम से रहना इधर. मैं चाहती है. का चिड़चिड़ करती है? और नहीं तो क्या करूं? तुझे कुछ बताना तो है नहीं, तो दोस्ती का क्या फायदा? अच्छा है मैं चली जाती हूँ, तेरा भरोसा तो है नहीं मुझ पे. शन्नो शांत. हे बा असं काही नाहीये की मला तुझ्यापासून काही लपवायचंय, पण नहीं छुपाना है तो बताती क्यों नहीं है डायरी के बारे में? हे बघ शन्नो, त्या डायरीमध्ये ना सगळ्यांबद्दलचं सगळं लिहिलंय. म्हणजे तू असं समज की प्रत्येकाचं आयुष्य त्यात लिहिलंय. म्हणजे आबांचं, माईचं, माझं, म्हणजे विश्वजितचं, सत्यजितचं, प्रतीक्षाचं, मानसी सरनाईकचं आणि 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 काय? आणि हेमंत राणेचं सुद्धा. हो शन्नो, हेमंत राणेचं आयुष्य म्हणजे तुझं आयुष्य त्या डायरीत आहे. हेमंत मला कॉलेजला भेटला तेव्हापासून शन्नो मी बनण्यापर्यंतचं सगळं त्यात डायरीत लिहिलं गेलंय. का मारलंस? का मारलंस?
बाबा का मारला साईला? मला दारू पाहिजे होती. म्हाताऱ्या बेवड्या, देतो दारू तुला. ठीक आहे, दारू पाहिजे ना तुला? ठीक आहे दारू. शन्नो, कळलं आता तुला? म्हणून मला ही डायरी कोणाही समोर येऊ द्यायची नाहीये. ममता, कुछ भी कर, वो डायरेक्ट किसी के हाथ लगने मत दे. तू उसको समुंदर में फेंक दे, जला दे. अरे वो किसी के हाथ लग गई ना ममता, सब 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 बर्बाद हो जाएगा. शन्नो, शांत हो. असं काही होणार नाही. तू जसं म्हणते ना तसंच काहीतरी करीन. तू टेन्शन नको घेऊ, विश्वास ठेव माझ्यावर. हा अविनाशजी, हो ठीक आहे. तुम्ही पोचलात का? नाही नाही, मी निघतेच आहे. हो, येतेच. शन्नो, बघ, तू काळजी करू नकोस. काही होणार नाही. विश्वास ठेव माझ्या. मी आले. काय करायचं पण? हा हात मोडका काय करतो इकडे? ए भार्गव, काय कसा आहेस? हात वगैरे बरा आहे ना? आणि काळजी करू नकोस, मी आहे. मी सोडणार नाही ते हल्लेखोरांना. अरे माझ्या ज्युनियरवर हल्ला करतात म्हणजे काय? माझं म्हणणं अक्षरशः भरून आलंय सर. एवढी सहानुभूती माझ्याबद्दल. असू दे असू दे असू दे असू दे. ऐक ना, लागलं नाही ना रे? अहो ते गन कुठे? गनचं काय झालं? ते मीडिया समोर दाखवले तेच ना. अदला बदल करायची. काय रे तू माझ्यावर संशय घेतोस? सहकार्य आहोत की नाही आपण? अरे तुम्ही माझा सहकार्य आहे. आपण एका डिपार्टमेंट मध्ये काम करतो. आपली जबाबदारी आहे ना एकमेकांची काळजी घेणे. आता कसं तुझ्यावर हल्ला झाला तेव्हा मी कसं लगेच अलर्ट झालो की नाही? लगेच पकडायला सगळ्यांना धावलो. उद्या माझ्यावर हल्ला झाला तर तू पण धावणार ना? लगेच मुसक्या पकडून लगेच पोलीस स्टेशनला टाकशील त्यांना. ही वाक्य आधीच पाठ केली होती की मी दिसल्यावर सुचली? असं गण आहे. आहे. उद्या परवा जमा करतो पुरावा म्हणून. आठवणीने करा, आठवणीने. काय नाहीतर ना तुझ्या अडचणीत वाढ होईल म्हणून सांग. येतो. येतो म्हणून कुठे चालला? ड्युटी जॉईन करतो. काय भार्गव, अरे आत्ता आजारपणातून उठलायस ना, जरा आराम कर. शांतपणे झोपा काढ घरी. काय सर, घरी पण बोर होतं, म्हटलं काम करू. कोणी येणार आहे? नाही आले. अरे ममताजी, अरे या 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 या. नमस्कार नमस्कार. ममताजी, तुला सांगितलं होतं ना बाहेरचं खाणं अलाउड नाही म्हणून. का घेऊन आला टिफिन? सर 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 माझ्यासाठी टिफिन. मी जेवू की नको? अरे नाही, जेवू जेवू. तू जेवायला पाहिजे. गोळ्या खायचे, औषधं खायचे. नाही तू जेवायचं. पण भार्गव, नात्यांची जुळवाजुळव नको. ती कामं मी नाही करत. माझी पण नाहीत. पण ना तुम्हाला यशवंत साहेबांची तब्येत बिघडली. अटॅक आल्यासारखं वाटते. चला. हे अविनाशचं जॉईन होणं, ममताजींचं येणं, टिफिन, काहीतरी वारकड आहे. अविनाश साहेब, काय रे? अविनाश साहेब, बाहेर जेवायला काहीतरी आले. अरे साहेब, साळुंखे डॉक्टरांना बोलवा. साळुंखे, ममताजी आलं. तू पाणी पाणी दे. आबा, आबा काय होत आहे? पाणी.
मला काय व्हायचं तर त्याच्या आधी जाळून टाका. आबा ते सगळं होईल, तुम्ही बसा आधी, शांत बसा, ते सगळं करते. बसा बसा. सांगितलं पाण्यानं. हा, शांत बस, शांत. पोते कधीपासून होतोय त्रास? अहो ते सतीश साहेब येऊन गेले त्याच्यानंतर व्हायला लागले असं. आणि ते कसल्या तरी कागदावर सह्या करायचे होते त्यासनी, त्याच्यावर ह्याच्या दोघांची चाल झाली. ते जाता जाता म्हणायला लागली ह्यासनी तुरुंगात बाहेरच काढणार नाही, आयुष्यभर इथंच ठेवणार. काय होणार नाही, काय होणार नाही तसं. काळजी करू नका, पाणी घ्या, पाणी घ्या. मी डॉक्टरांना फोन केलाय, डॉक्टर येतात. दुसरी गोष्ट म्हणजे गनचे रिपोर्ट आता येतील, ते आल्यानंतर मी बघतो काय करायचं. तुम्ही काळजी करू नका आबा, मी आहे ना. हा? पोत्या यांनी कधीपासून खाल्लं नाहीये. अहो जेवण दिल्यावर खातील नव. सर काय सर, गन मालकाचं नाव कळलंय. कोण आहे? यशवंत भालेकर.